तुला व्यायाम कर 8:30ला उठतो पोलीस भरती झाला भोंगळा करून आला पोलीस भरती पाठी राहते तिथं मला ग्राउंड घालायला तो चहाचं दुकान जर 9ला उघडत आहे काला गल्ला करशील मला चहाचं दुकान हे सूर्य उदयाच्या पूर्वी उघडलेलं असतं. अरे आम्हाला सच्चाला उत्तर नाही आहे का आता करंट लावून दिलाय तुम्हाला अभंगाचा थोडंसं किचकट मुद्द्यात घालतो. दशरथाचं प्रारब्ध मग काय अर्थ होत मी तिचे माणसं काय म्हणले माहिती राम जर देव होता त्याचा बाप कसा तर फडून मिळाला बा अशा उरफाट्या पोथ्या नको रामाच्या पायाने आयल्या तरली मान्य रामाच्या स्पर्शाने शबरी तरली मान्य रामाच्या नावानं दगड तरली मान्य मग स्वतःचा बाप सोडवलाच असता पण काय आडवं आलं अशा उरफाट्या पोथ्या नाही वाजायला. लोक ते कीर्तनकार भजने बिजने कोणी असले तर त्याला जेव्हा रावणाने सीता पळवली हे अजिबात लोकांना सापडा पळून जाऊ दे काय तुला तकलीफ नाही पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे 2-3 वेळा सांगा ना रोज त्या रावणाचा असा खेळ केलाय कीर्तनकारांनी भजनेनी सीता पळवून पळू दे तुला काय तकलीफ आहे पळून तुला पण रावणाच्या 4 गोष्टी ध्यानात ठेवा. एक आईसाठी आत्मलिंग आणणारा पहिला भक्त रावण. लंका स्वनेची होती तरी शंकराची भक्ती करीत होत. इथं साधं सरपंच झालं तर देवळात येत नाही तुम्ही उरकून घ्या अरे तू 2.5 वर्ष येड्या असा बावळ्यावानी काय करतो. 7.5 लाख रुपये घातले ग्रामपंचायतीचा सदस्य आला आणि बायको कांदी लावायची टोळीची मुकादम लोक दिले इथे ते मोकळी गो आहे. काय माणसे 12:39ला लग्न दुपारा 39ला लग्न 12:39ला म्हणजे 1ला लग्न 45 डिग्री तापमान धोत्रावाल्यांना दम निघा एवढं गरमान हे जीन पॅन्ट वाले बसाच्यात कशी या लग्नाला फटाके दुपारच्या 45 डिग्री तापमानाला फटाके आणि त्याच्यात नवरदेव बाहेर ठोय 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 ते नवरदेव उड्या हाणायचे त्याला वाटलं शांताबाई आली बाकीचे म्हणले ते फटाके म्हणजे 40,000 पाण्यात गेले का काम आले. चला थोडं पुढं तुम्हाला पुढे जायचंच का आता अख्खं कीर्तन तिथंच भुंगायचं आपल्याला. रावणाने आईसाठी आत्मलिंग आणलं तसंच तो त्या वाल्याचा केला लोकांनी ही भजने द्या तेव्हा लोक म्हणले वाल्यानं 7 रांगण बामणं मारली एवढी बामणं होती का तेव्हा बरं मारायचा हिशोब कसा काढला पाहिजे येते एक बामण मारला एक अशी किती भरली सर एवढी बामणं आणली कुठून होत्या इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे त्याने एवढी आणली कुठून बरं आणली तर आणली बामणं डोंगराला गेलती गावा त्यांना गावातलंच खपा ना म्हणजे तुम्ही वाचिता कुठून तसं नाही येते वाल्यासारखा नशिबात माणूसच नव्हता मारा त्याला नारद भेटायला गेलाय आणि अगोदर रामायण